याच मंदिरात गीत गोविंदम पिक्चरमधील काही सीन्स शूट झाले आहेत. नमस्कार मित्रांनो, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी म्हणजेच श्री दत्तात्रेयांचे अवतार यांचं जन्मस्थान असलेल्या पिठापूरपासून अगदी 27 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र वीर व्यंकट सत्यनारायण स्वामी अर्थात अण्णावरमच्या मंदिरात आज आपण जाणार आहोत. अण्णावरमचं हे प्रसिद्ध सत्यनारायण स्वामींचं मंदिर हे पंपा नदीच्या काठावर आणि रत्नागिरी टेकडीवर उभं आहे. या मंदिराच्या बांधणीला 1891 साली सुरुवात झाली. प्रारंभी लहान आश्रमखाली शेडमध्ये हे मंदिर उभं होतं. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने हे मंदिर वाढवलं गेलं. 1933-34 मध्ये या मंदिराचं मोठ्या प्रमाणात नूतनीकरण झालं. मंदिराला रथ या रूपात बांधलं गेलं असून कोपऱ्यातील चाक हे शाश्वत चक्रांचं प्रतीक म्हणून दाखवलं आहे. सुख, शांती, समाधान आणि आरोग्य यासाठी या मंदिरात सत्यनारायणाच्या पूजेचं व्रत केलं जातं. जोडप्यांना 1116 रुपये भरून या ठिकाणी पूजेला बसता येतं. या मंदिरात धर्मदर्शनाबरोबरच शीघ्र दर्शन सुद्धा आहे, ज्या ठिकाणी आपण 200 रुपये भरून प्रति व्यक्ती आतमध्ये दर्शनाला जाऊ शकता. मंदिराच्या आतील प्रांगणात मोबाईल फोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सना संपूर्णपणे बंदी आहे. यासाठी या ठिकाणी मंदिराच्या बाहेरच लॉकर्सची सुविधा उपलब्ध आहे. मंदिरातील मुख्य गर्भगृहातील मूर्तींचं आता आपण दर्शन घेऊ शकताय. श्री सत्यनारायण भगवानांच्या डाव्या बाजूला अनंतलक्ष्मी आणि उजव्या बाजूला महादेव अशी या मंदिरातील मूर्तींची रचना आहे. आंध्र प्रदेशमध्ये भगवान तिरुपती बालाजी यांच्या मंदिरानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मंदिर कोणतं असेल तर हे सत्यनारायण भगवानांचं मंदिर मानलं जातं. या मंदिराच्या प्रमुख उत्सवांमध्ये ब्रह्मोत्सवम, आषाढ महोत्सव, वैकुंठ एकादशी आणि मकर संक्रांती यांचा समावेश आहे. आत्ता आपण स्क्रीनवर जो पाहताय तो या ठिकाणचा कल्याण मंडपम. याच ठिकाणी या मंदिरातील बरेच मोठमोठे उत्सव पार पडतात. या मंदिरात दूरवरून रोज हजारो भाविक या ठिकाणी श्री सत्यनारायण भगवानांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि प्रामुख्यानं नवीन लग्न झालेले जोडपे या ठिकाणी सत्यनारायण भगवानांचं दर्शन घेऊन आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करतात. सत्यनारायण स्वामींच्या परिवारात या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं देखील मंदिर आहे. भारतातल्या मंदिर शैलींपैकी द्राविडी शैलींमध्ये हे मंदिर बांधण्यात आलं असून या ठिकाणी उत्कृष्ट असं कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, हे मंदिर पिठापूरपासून अगदी 27 किलोमीटर अंतरावर आहे आणि दत्त महाराजांच्या कृपेनं आपल्या चॅनलवर पिठापूर दर्शनच्या व्हिडिओमध्ये पिठापूरला नेमकं पोचायचं कसं याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे, जी आत्तापर्यंत 5 लाख लोकांनी पाहिली आहे. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर तोही आत्ता हा व्हिडिओ झाल्यानंतर लगेच बघा. या मंदिर परिसरात जसं की आत्ता आपण प्रभू श्रीरामांचं मंदिर पाहिलं तसंच या ठिकाणी वनदुर्गा देवीचं देखील मंदिर आहे. ही वनदुर्गा देवी सत्यनारायण भगवान यांची मोठी बहीण मानली जाते. मुख्य मंदिराच्या शेजारीच अगदी 15 ते 20 पायऱ्या उतरून गेल्यानंतर हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. या देवीला या मंदिराची आणि संपूर्ण परिसराची रक्षणकर्ती मानली जाते. शारदीय नवरात्रोत्सव या मंदिरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यावेळी देवीची विशेष पूजा बांधली जाते. आत्ता आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतोय या मंदिरात कल्याणोत्सवची तयारी सुरू आहे. या कल्याणोत्सवासाठी या ठिकाणी मंडप उभारणी सुरू आहे. हा कल्याणोत्सव पाहण्यासाठी संपूर्ण आंध्र प्रदेशातूनच काय तर भारतभरातून अनेक भाविक या ठिकाणी मंदिराला भेट देत असतात. आत्तापर्यंत आपण या मंदिराची माहिती आणि या मंदिरातील इतर मंदिरं पाहिलीत, पण आता दर्शन झाल्यानंतर इथला प्रसाद नेमका कसा मिळतो हे पाहूयात. या लाडू विक्री केंद्रावर काउंटर क्रमांक 1, 2 आणि 4 या ठिकाणी तुम्ही लाडू प्रसाद घेऊ शकता. त्याचबरोबर या ठिकाणी काउंटर नंबर 3वर आपल्याला हव्या असणाऱ्या पूजेचं बुकिंग देखील आपण करू शकता. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या हळूहळू शेवटाकडे वळतोय, पण त्याआधी या मंदिरात गीत गोविंदम या पिक्चरचे सीन्स कुठे शूट झालेत हे दाखवतो. अण्णावरमच्या याच मंदिरात गीत गोविंदम पिक्चरमधील काही सीन्स शूट झाले. त्यापैकी लास्ट सीन या पुढचा शॉट बघितल्यानंतर तुम्हाला नक्की आठवेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा श्री सत्यनारायण भगवानांच्या मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओसाठी ट्रॅव्हल विथ वरद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.